नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर 2-3 दिवस झाले व्हिडिओ येत नाहीत, सॉरी, कारण की तुम्हाला माहिती झालेलं आहे की मी क्लास लावलाय आणि त्याचं जास्त मला काम होतं, प्रॅक्टिस करायची होती, त्याच्यामुळे मी काही शूट पण केलं नाहीये। शूट करायला काय एवढं टाइम लागत नाही, पण एडिट करायला नंतर ते अपलोड करायला टाइम लागतो, त्याच्यामुळे मग काही शूट करणं झालं नाही। सॅटर्डे संडे थोडं बाहेर गेलेलो, कुठेच गेलो नाही, थोडं इकडे तिकडे गेलेलो, त्याचं शॉर्ट मी बनवलेले आहे, तर मग त्याला पण एडिट करायला मला टाइम भेटला नाही। तर आज मी काही क्लासला गेले नाही, आज घरीच आहे, कारण की माझे सासरे आमचे पप्पा गावावरून आलेले आहेत, तर ते घरी असल्यामुळे मग मी पण गेले नाही। मी जर क्लासला गेले असते, राया पण आज ऑफिसला गेले, तर मग ते एकटे घरी बोर झाले असते। म्हटलं चला आज आपण घरीच राहूया आणि मस्त असं काहीतरी जेवण बनवायचंय। तर माझा एक भाऊ आहे, तो पण गावावरून आलाय, रात्रीच आलाय आणि तो मला माहिती नाही, मी झोपले होते तेव्हा योगेश बोलत होता, तर तो पण येतो जेवायला आणि मग सगळ्यांसाठी आता मस्त जेवण बनवतीये। आणि संध्याकाळी एक वेगळाच मेनू असणार आहे जेवणाचा, कारण संध्याकाळी सगळी फॅमिली म्हणजे भाऊजी आणि ते पण इकडेच येतील। मग चला आता डाळ वगैरे टाकलंय शिजायला आणि पप्पांसाठी काय बनवते जेवायला आता मी तुमच्याकडे काय बोलतात मी तुम्हाला दाखवले पण आहे। ती भाजी बनवते, उमराची भाजी आणि डाळ भात, मस्त पापड वगैरे, मस्त जेवण बनवते। हे सगळं आवरले काम। पप्पा गावावरनं कशासाठी आले, खूप दिवस झाले ते आलेच नव्हते आणि आता आले तर, आणि पाठीमागचं दिसतंय तर मला ते टोपलं भाकरी ठेवायचं, त्याच्यामुळे मी सगळे माझे पीस ठेवले, तर ते मम्मीनं दिले आमच्यासाठी। खूप सारं सामान घेऊन आले, तर शेंगा आहे ते तुम्हाला तर दाखवेलच मी एका बॉक्समध्ये डब्यामध्ये भरून ठेवले, ते एकटे घेऊन आले। आम्हाला एक बॅग आणायची राहायला ना, मला कंटाळा येतो, म्हणजे मला नाही येत एवढं जास्त, पण रायांना। तर चला सगळं सामान वगैरे आणि काय काय करते दिसेलच पुढे। लॉलीपॉप आहे हा। आता आपण नॉनव्हेज शिजायला टाकतो, म्हणजे उकडायला। काय काय टाकलं त्याच्यामध्ये? हळद, मीठ आणि धना पावडर। ओके, साधं सिंपल गावरान पद्धतीचं नॉनव्हेज बनवायचं चाललंय। हा, आणि नॉनव्हेज स्पेशल पप्पांसाठी बनवतोय, ते आलेले आहेत म्हणून। तर मीनाच्या हातचं नॉनव्हेजची रेसिपी तुमच्या सगळ्यांसोबत आज आम्ही शेअर करणार आहे, पूर्ण होत आहे का ना? हो, शेवटपर्यंत। हा, थोडं राळा झालाय आमच्याकडनं, कारण आम्ही सगळं भाजून वगैरे घेतलं अगोदर, मोठं पातेलं, त्याच्यामध्ये आता हे तेल टाकून हे सगळं चिकन टाकलंय, चिकन आणलेलं आहे, हो ना। आणि ती छान बनवती, मला बघूनच कसं तरी होतं नॉनव्हेजला, चिकन काहीतरी काही पण असं तरी काय सांगा। पाणी टाकले आता गरम करून, टाकायचं वेळ तरी पण एवढं झालं ते तसं फुगायचे, अजून काहीच नाही फुगलं। ओके, पण टाकायची गरजच नाही, पण टाकायची काही गरज नाहीये, थोडं टाकायचं, कारण सुप तर नाही असं हे पाण्याची म्हटली गॅस टाकून थोडं टाकलं नको टाकू, गरम करते ना मग ह्याच्यावर। हा बरोबर, असं गरम एकदम देसी स्टाईल। आणि आम्ही गावाला गेलं चुलीवर भाजणार होते एक दिवस। हा, आत्ता आम्ही चाललेलो आहोत बाहेर थोडं सामान आणण्यासाठी, आणि फ्रेश काय एवढं झालं नाहीत, मीना इकडे फ्रेश होतीये। आणि जे आमचं चिकनची भाजी चाललेली आहे ती इन प्रोसेसिंगमध्ये, आम्ही पुढे पण बघा तुम्ही, अजून झालेली नाहीये, शिजायला टाकलं, शिजलं नाही। रायांना दिलं होतं चेक करायला, ते बोलले नाही थोडंसं कच्चं आहे, म्हटलं घेऊन असं शिजता येते, कारण पातेल्यामध्ये टाकलंय, तुम्ही पाहिलंच असेल। आम्ही कुकरमध्ये टाकत नाही, कारण त्याला चांगली चव येत नाही, त्याच्यामुळं। आता चला चाललेलो आहोत आम्ही आणण्यासाठी, काय सामान आणण्यासाठी चाललो होतं, म्हणजे शेवभाजी बनवणार आहे ते अजून एक, तर त्याच्यासाठी शेव आणायला चाललो आणि दळण, दोन गोष्टी। काय टिकली, मला इकडे पिंपल्स आले आता सगळीकडे। उद्या क्लासला जाणार आहोत, उद्या क्लासचं ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला। केवढं हिचं तरी छान आहे, माझं तेवढं खराब चेहरा आहे तरी पण मी दाखवते। एवढं म्हणजे काय असते, माणसानं स्वतः प्रेम करावं, तेच करणार दुसरे ना आपल्यावरती, आपणच जर आपल्याला असं म्हणलं दुसरे तर काय म्हणतील। हा, त्याच्यामुळे लोकांचा विचार सोडून फक्त स्वतः प्रेम करायचं शिका, कारण कोणीच कोणावरती, म्हणजे स्वतः जेवढं आपण जीव लावतो ना तेवढं कोणी नसेल लावेल, है ना। चला, चिकन मसाला नाही आम्हाला, चिकन मसाला हाय, काय काय टाकलं त्यामध्ये टाकलाय काळा मसाला आणि तेल टाकलं, हातलं अद्रक लसूण टाकली नाही ना, टाकली का? अद्रक लसूणची पेस्ट टाकली, काळा मसाला टाकलाय, खोबरं आणि कांद्याचा मसाला टाकलाय, आणि आता हा मसाला
घरचा मसाला टाकणार आहे. आणि तेल सुटूस तर परतून घ्यायचे. पातीला धुवायचं बीचं काय नाही, कारण की त्याची टेस्ट जाते आमच्या भाषेमध्ये. म्हणजे ते इकडनं असं हे घेतलं ना ओतून लगेच त्याच्यामध्ये टाकायचं सगळं, कारण त्याची टेस्ट जाते. आम्हाला टेस्ट लावायची नाही. फक्त फुटाण्याचंच आहे. गावाकडे येसूर करतात ना. एखाद्या दिवस येसराची पण दाखवा आम्हाला. येसूर काय असतं, येसुराची पण रेसिपी हे मसाल्याची पण रेसिपी दाखवा आपण आपल्या घरच्या. हो, तेल चांगलं शेअर करायचं. आता हा व्हिडिओ गेल्याच्या नंतर आमच्या क्लासमध्ये मैत्रिणी म्हणते ना, आम्ही पहिलं मैत्रिणी कसं चिकट बनवलं होतं. हो ना, किंवा सगळेच बोलतात तसं. जे बघतात ना ते व्हॉट्सअपला मेसेज करून सांगतात आवडल्याच्या नंतर. हा ना, किंवा काही घरच्याबद्दल बोलवलं जेवायला हे ते. आणि असं जाड पातेलं घ्यायचं चिकन बनवून कधी पण, हे का नाही जर्मनचं. कारण आमची मम्मी असं आम्हाला सांगत असते. मम्मी सुगरण नका. कोणता मसाला टाकला दाखव. हा काळा मसाल्याची पुडी आहे. हा, काळा मसाला. याने टेस्ट येते चांगली. आणि भेटते तुम्हाला कुठं पण. नॉनव्हेज चिकन वाले त्याचा मेन फक्त मसालाच असतो माझ्या ठिकाणी, चिकन वगैरे. चिकन टाकून आम्हाला दोघीला आज काही जेवायला बनवलं नाही का बनवायचंय. आम्ही आता हा शेवभाजी बनवली आहे ना. मी आत्ता जेवलेलं आहे, थोडं जेवणार आहे त्याच्यामुळं. हा, असा ठसका आलाय म्हणते. झणझणीत झाली आमची भाजी आता. सगळे जेवणारच नाही तिखट भाजी. नाही एकदा माझ्याकडून खूपच तिखट आम्हाला तिखट कर खूपच तिखट झाली. मसाल्यामध्ये आता फ्राय करून देऊ मला नॉनव्हेजला. मग कसलं छान दिसतंय. जे नॉनव्हेज खात असेल त्यांना जरा ह्याला पाहून काहीतरी वाटलं असेल. आमची मी नाही तोंड हे पोरी खाऊन घेते. हे जाणी त्याला जाण ह्याचं काही जमत नाहीये. हे ते हॉटेल असं दिसतंय सेम. असं करून पूर्ण पाणी टाकत नाही तर असंच वाटतं. म्हणजे हे ना पूर्ण आठवस तर मग असं खूप आहे. एखादी थाळीच बनवू आपण हॉटेल सारखी मस्त. जेव्हा आमचा क्लास संपला तेव्हा क्लास संपला तर आम्ही काय करत नाही थाळीची रेसिपी. हा, एक थाळी नॉनव्हेजची. आणि ह्या पाणी धुवून घ्यायचं. म्हणजे ह्याचं काही हेच करायचं नाही, वायाला जाऊन द्यायचं. गावाकडची पद्धत. तुम्ही म्हणता बाय असं काय करते. आता डायरेक्ट आम्ही दाखवतो तेवढं झालं. मीठ टाकून घ्यायचं कुठल्यावरती. आणि ह्या कामासाठी मीनाला मी चल म्हणत असते घरी. हे करा ते करा. आणि इकडे भाजी पण झाली. कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. खूप छान झाली आहे ना, दिसायला खूप छान दिसतीये. दाखवली ना ती छान दिसते. रेडी. इकडे भाकरी खाली बसून करते, वरती मी भाजतीये. मस्त भाकरी पण चांगल्या करते. आणि आमच्या मम्मीने टोपलं दिले आम्हाला दोघींना पण. किती छान आहे. मी तर फर्स्ट टाइम बघितलंय, मला खूप आवडलं. मी आज काढलं पण लगेच यूज करायला. आणि मम्मी आता उद्या व्हिडिओ बघत असेल त्यांना कळेल उपयोग झाला. कारण तर ते आम्हाला खूप सारं सामान त्याचा आम्ही यूजच करत नाही त्याचा. पण त्यांना कसं तरी वाटतं. पण आम्ही काढलंय लगेच. आणि छान भाकरी एकदम चुलीवरती झाल्यासारखी ती आली आहे, कडक मस्त. चला आलो. मशीन घेऊन आलं काय रे? तू म्हणलं होतं 1 लाख रुपयाची मशीन आणतोस. तू म्हणलं होतं 1 लाखची मशीन आणतो. नाही बाबा.
स्पेशल परचर वाढायला भाजी इतकीच काळी मोबाईल मधलेच भारी आता बघा हे द्यायचं राहिलं स्पेशल याला थोडं दुसरं परत काय करू योगेश कडनं योगेशला बोलायला आता नाही जेवण्याच्या नंतर नको जेवतानी कसं लागायचं त्याला आपला जोक झाल्यावरती कसं लागतं बोलतोय जेवताना क्लास संडेलाच केलते ना ग त्याची किती भाजी आता मुलाने केले तर त्यांचं चाललंय की रिव्ह्यू घ्यायचं त्याचा कशी झाली तर सांगेल तो जेवल्याच्या नंतर त्याच्याकडनं घेऊ आपण सो आत्ता सर्वजण गेले तर म्हणजे आत्ताच नाही खूप वेळ झालं त्याला आणि त्याच्यानंतर आता म्हटलं व्हिडिओला एंड करावा तर विंडोमध्ये मी दिसते तर सगळेजण झोपले तर राय आपण आणि मी थोडंसं माझं ते वर्क करत होते थोडंच केलेलं मला पण कंटाळा आला त्याच्यामुळे मी पण ठरवले आता मी पण झोपते आणि छान वाटलं सगळेजण आले होते आणि मी ना आल्यावर हा एक असतं की मग ती एकदा ती किचनमध्ये लागली तुम्ही फक्त मला द्या हाताखाली मी सगळं बनवते आणि तिला कॉल केला तिला म्हटलं होतं नको येऊ कारण की तिचे प्रॅक्टिकल वगैरे लिहायचे होते तरी पण ती आली आणि झालं पटकन सर्वजण जेवले वगैरे ती खूप छान नॉनव्हेज बनवते म्हणजे पूर्ण स्वयंपाक ती छान बनवते तसा तर कसं आमची नॉनव्हेजची रेसिपी तुम्हाला वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जो रिव्ह्यू होता तो आत्ता काही योगेशनी सांगितला नाही त्याला सकाळच्याला त्याच्याकडनं घेते मी आणि ती क्लिप मी लावेल ह्याच्यामध्ये ॲड करील कारण की सगळ्याकडनं घ्यायचा आहे रिव्ह्यू कसं होतं कसं बनवलं होतं कारण की लास्ट संडेला ना योगेशनी बनवलेलं नॉनव्हेज म्हणजे त्यानं मला सांगितलेलं हे ते टाक त्याच्या विचारानुसार मी बनवलं होतं मला काही मी कधीच खाल्लेलं नाही आणि मला बनवता पण येत नाही आहे तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा गुड नाईट